नमस्कार सर्वांना, मी स्मृती माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आज आपण बनवणार आहोत लाल भोपळ्यापासून किंवा बऱ्याच ठिकाणी त्याला काशीफळ भोपळा असं देखील म्हणतात. ह्याच्यापासून बनणारे आणि असे टम्म फुगणारे घारे किंवा घारग्या खायला खूप छान लागतात आणि 5 ते 6 दिवस आरामात राहतात. आपण याच्यामध्ये गुळाचा उपयोग करणार आहोत, त्याच्यामुळे ते खायला पौष्टिक देखील आहेत. चला तर मग सुरुवात करूयात. मी लाल भोपळ्याच्या अशा 4 फोडी घेतलेल्या आहेत, मीडियम साईजच्या आहेत. आता आपण हे एका कुकरमध्ये शिजायला टाकणार आहोत. त्या कुकरमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि हे 4ही भोपळ्याच्या फोडी मी ह्याच्यामध्ये टाकून शिजायला टाकणार आहे. कुकरचं झाकण लावून घेऊयात. आणि ह्या कुकरच्या आपण एक 4 शिट्ट्या काढून घेणार आहोत, म्हणजे आपला भोपळा चांगला शिजला जाईल. आता बघू शकता तुम्ही, आपला भोपळा चांगला शिजलेला आहे. म्हणजे इझिली तो असं दाबल्यानंतर निघतोय, म्हणजे आपला भोपळा चांगला शिजलेला आहे. तर आता मी ह्याला एका ताटामध्ये काढून घेते आहे आणि चमच्याच्या साहाय्याने आपल्याला भोपळ्यामधला गर वेगळा करायचा आहे. हे बघा, हे अशा प्रकारे आपल्याला गर वेगळा करायचा आहे. आणि भोपळा जर चांगला शिजला ना, तर हा गर इझिली वेगळा होतो. हे बघा, हे अशा प्रकारे आपल्याला गर सगळा काढून घ्यायचा आहे. आता आपण उरलेल्या 3 फोडींचा पण गर अशाच प्रकारे काढून घेऊयात. आता हा सगळा गर मी काढून घेतलेला आहे आणि आता एका मॅशरच्या साहाय्याने मी त्याला चांगलं बारीक करून घेत आहे, एकजीव करत आहे. म्हणजे कुठे त्याच्या गाठी राहिल्या नाही पाहिजे, सगळं एकजीव झालं पाहिजे. असं व्यवस्थित त्याला मॅश करून घ्यायचं. हे बघू शकता आता तुम्ही. चला तर आता आपण हे सगळं मॅश करून घेऊयात. आता हे चांगलं मॅश झाल्यानंतर हे जरा कोमट असतानाच मी ह्याच्यामध्ये 1 वाटी गूळ टाकणार आहे आणि ह्याच्यामध्ये चांगलं असं मिक्स करून घ्यायचा. आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. तर आपल्याला 15 मिनटं ह्याला असंच ठेवायचं आहे, म्हणजे जर काही गुळाचे खडे राहिले असतील ते ह्याच्यामध्ये विरघळून जातील. आता 15 मिनटानंतर हे सारण अशा प्रकारे तयार आहे. ह्याच्यामध्ये पूर्णपणे गूळ विरघळलेला आहे आणि भोपळ्याच्या आणि गुळाच्या एकत्र केल्यामुळे त्याला थोडंसं पाणी सुटलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी 2 चमचे तांदळाचं पीठ टाकत आहे आणि थोडीशी विलायचीची पूड टाकली आहे. आणि आता ह्याच्यामध्ये थोडंसं जायफळ मी खिसून घालणार आहे. जायफळाची चव ह्याच्यामध्ये अप्रतिम लागते. गोड पदार्थामध्ये ज्यावेळेस आपण कोणताही करतो ना, त्यावेळेस त्याच्यामध्ये जायफळाची चव खूप छान लागते. आणि आता ह्याच्यामध्ये उगी थोडंसं आपल्याला ह्याच्यात मीठ टाकायचं आहे नकळत आणि हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित त्याला एकजीव करून घ्यायचं. आता हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये जेवढं गव्हाचं पीठ बसेल तेवढं घालायचं आहे. मी तुम्हाला सांगणार आहे की मला ह्याच्यासाठी किती पीठ लागलेलं आहे. चला तर आता मिक्स करून घेऊयात. हे असं हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, थोडं थोडं टाकून. आणि असं थोडं थोडं पीठ टाकून आपल्याला व्यवस्थित त्याचा गोळा बनवून घ्यायचा. हे बघा, हे आता व्यवस्थित आपलं मिश्रण तयार आहे. ह्याच्यासाठी मला ह्या वाटीने एक 4 वाटी पीठ लागलेलं आहे. चला तर आता मी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे, तोपर्यंत आपण घाऱ्या बनवून घेऊयात. हे पीठ भिजवल्या लगेच ह्याच्या घाऱ्या करून घ्यायच्या, कारण की थोड्या वेळाने आपण ह्याच्यामध्ये थोड्या वेळाने जर यूज केलं तर आपण ह्याच्यामध्ये एकतर गुळ यूज केला आहे आणि भोपळा यूज केला, त्याच्यामुळे ह्याला पाणी सुटू शकतं. त्याच्यामुळे लगेच घाऱ्या करून घ्यायच्या. थोडंसं हाताला तेल लावून ही अशी गोळी बनवून घ्यायची आणि असं बनवायचं.
जास्त छोटं हे पातळ बनवू नका. बघा हे असं पिठाचा वापर करू नका, तेलाचा वापर करूनच आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. थोडंसं जाडसर आपल्याला ह्याला ठेवायचं आहे. हे बघू शकता, हे असं हे थोडंसं असं जाडसर ठेवायचे आहे आणि अशाच सगळ्या आपल्याला लाटून घ्यायचे आहेत. आता इथे तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी ही घारी सोडलेली आहे. लगेच हलवायचं नाही, त्याच्यावरून असं आपल्याला तेल सोडायचं आहे. हे बघा अशा प्रकारे, त्याच्यामुळे आपल्या घाऱ्या चांगल्या फुगल्या जातात. हे बघू शकता, आपली घारी चांगली फुगलेली आहे आणि लगेच पलटी करून घ्यायची. बघू शकता तुम्ही आता किती छान अशी घारी बनवून आपली तयार आहे. थोडंसं लालसरच कलरच्या ह्या घाऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. आणि जर तुम्हाला लाटायला जमत नसेल तर आणखीन एक दुसरी मी सोपी पद्धत सांगते. जर तुमच्या इथे अशी पुरी प्रेसची मशीन असेल तर त्याच्यामध्ये असं प्लास्टिक टाकून घ्या, थोडंसं त्याला तेल लावा आणि वरतून दुसरं प्लास्टिक टाकून त्याला प्रेस करून घ्यायचं. हे बघा, या अशा प्रकारे प्रेस केल्याबरोबर घारी तयार होते आणि आकार पण एकदम गोल गरगरीत येतो. ही अशी पद्धत पण तुम्ही करू शकता. आणि लगेच आपण तेल गरम आहे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. ह्या पण घाऱ्या छान होतात, नक्की ट्राय करा. इथे बघू शकता, ह्या घाऱ्या माझ्या तळून झालेल्या आहेत. किती छान दिसत आहेत, छान कलर पण आलेला आहे. चला तर मी एक तुम्हाला तोडून दाखवते. हे बघा, असे छान पापुद्रे येतात आणि गूळ टाकल्यामुळे एकदम मऊ होतात. नक्की रेसिपी ट्राय करा. रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. भेटू लवकरच दुसऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.